नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कशी करायची ते आपण बघणार आहे। सगळ्यात आधी तुम्ही महाराष्ट्र.gov.in जी KYC ची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा। फर्स्ट पेज ओपन होईल। त्यामध्ये इथे लाभार्थीचे आधार क्रमांक टाका। फॉर एक्झाम्पल मी टाकते त्यानंतर इथे कॅप्चा एंटर करा आणि इथे खाली मी सहमत आहे या बटनाला क्लिक करा आणि OTP पाठवायला क्लिक करा। अशा प्रकारे OTP एंटर केल्यानंतर सबमिट बटनला क्लिक करा। त्यानंतर इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला हे पेज ओपन होईल। इथे तुम्ही त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आणि परत इथे एकदा चेक करून घ्या। एकदा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनला क्लिक करून कॅप्चा कोडला आपण रिफ्रेश करूया 678938। ठीक आहे। आता खाली परत OTP पाठवा या बटनला क्लिक केला। त्यांच्या मोबाईल नंबरला OTP गेला आणि इथे सबमिट बटनला क्लिक करा। याच्यामध्ये तुम्ही वडिलांचे प्रवर्ग निवडा। तुम्ही OBC कास्टचे असो किंवा SC NT असेल तर तुमच्या जाती जमातीनुसार इथे सिलेक्ट करायचं। इथे मी इतर मागासवर्ग म्हणून सिलेक्ट केला आहे इथे। आणि इथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि माझ्या एक अविवाहित महिलेच्या योजनेचा लाभ घेत आहे। इथे पण तुम्हाला असेल होय किंवा नसेल नाही ते सिलेक्ट करायचं आहे आणि खाली इथे टिक मार्क करून मी दिलेली माहिती खरी आहे हे समजून सबमिट बटनला क्लिक करायचं आहे। तुम्ही एक चेक करायचं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही आहे ते कन्फर्म करा आणि त्यानंतर टिक मार्क बटनला क्लिक करून सबमिट करा। इथे होय केलं आणि सबमिट बटनला क्लिक केला। तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येईल। अशा प्रकारे तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे।